महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेचा वाद अजूनही संपत नाही आहे। आपण पाहू शकता नुकत्याच झालेल्या महाराष्ट्र कुस्ती स्पर्धेत पंचांनी चुकीचा निर्णय दिला असा आरोप करत पैलवान चंद्रहार पाटील यांनी पंचांना गोळ्या घातल्या पाहिजे असं वक्तव्य केलं होतं आणि संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ते चर्चेत आले होते। आपल्या आक्रमक बाणामुळे चंद्रहार पाटील हे नेहमी चर्चेत असतात। आता चंद्रहार पाटील यांनी गांधीगिरी पद्धतीनं आंदोलनाचा हत्यार उपसला आहे। आता सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपल्या सांगली जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व पैलवानांच्या सोबत आणि आपल्या दोन्ही मुलांच्या समवेत ते या ठिकाणी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर लाक्षणिक उपोषणाला बसलेले आहेत। आज त्यांच्यावरती दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे। त्यांची सख्खी चुलती वारलेली आहेत सकाळी आणि त्याच्यानंतरसुद्धा ते या ठिकाणी दिलेल्या शब्दांनी पैलवानांच्यासाठी उपोषणास्थळी आलेले आहेत। या ठिकाणी आंदोलनाच्या ठिकाणी ते आंदोलनाला बसलेले आहेत। आपण जाणून घेऊया। पैलवान मला सांगा काय तुमच्या मागण्या आहेत आणि कशासाठी हे लाक्षणिक उपोषण सुरू आहे? आपण बघितलं असेल आज कालच एक महाराष्ट्र केसरी स्पर्धा जाहीर झाली। मला आज कुस्तीगीर परिषदेचा विरोध करायचा किंवा त्यांच्यावर आक्षेप आहे असं माझं वैयक्तिक कुठलीही त्यांच्याबरोबर दुश्मनी नाही, संघाबरोबरही नाही। माझी मागणी एवढीच आहे की महाराष्ट्रामध्ये दरवर्षी एकच महाराष्ट्र केसरी झाली पाहिजे। आज एका वर्षामध्ये 4 महाराष्ट्र केसरी तयार होणार आहेत। पृथ्वीराज मोहोळ हा 2024चा महाराष्ट्र केसरी आहे रेकॉर्डचा, पण झाला 25मध्ये। आज काल जाहीर झालेली कर्जत जामखेडला स्पर्धा आहे ती 2024ची आहे रेकॉर्डप्रमाणे, पण आज ही 25मध्ये होती। डिसेंबर महिन्यामध्ये परत 2025चे 2 महाराष्ट्र केसरी होणार यांच्या वादामुळं। म्हणजे एका वर्षात महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्र केसरी 4 बघायला मिळणार आपल्याला। त्याचबरोबर ग्रीको रोमनचा महाराष्ट्र केसरी, कुमार महाराष्ट्र केसरी, युवा महाराष्ट्र केसरी, महिला महाराष्ट्र केसरी, म्हणजे ह्या महाराष्ट्र केसरी पदाचा ह्यांनी खेळ लावलेला आहे या संघटनेच्या वादामुळं। खरंखर ही कुठेतरी थांबलं पाहिजे। एक कुस्तीगीर एक पैलवान म्हणून मला ही खरंखर चाललेली ज्या घटना आहेत स्पर्धा कुस्ती क्षेत्रामध्ये खरंखर म्हणजे सहन होण्यासारख्या गोष्टी आहेत। आज खरंखर आमचा कुठेतरी संयम सुटू नये। आणि परवा माझा बोलताना जो सुटला संयम त्या गोष्टी मी आजही ठाम आहे, पण त्यातनं पुढे कुठेतरी माझा वैयक्तिक संयम सुटू नये म्हणून आम्ही लोकशाहीच्या मार्गानं आज इथं उपोषणाला बसलेलो आहोत। येणाऱ्या काळामध्ये आम्ही सरकारला आमच्या मागण्या देणार आहोत आता जिल्हाधिकारी साहेबांजवळ, आणि त्या जर खरंखर मागण्या जर नाही मान्य झाल्या तर खरंखर मला वाटतं की ह्या कुस्ती क्षेत्रामध्ये आजपर्यंत कुठलीही कुस्ती क्षेत्राला काळीमा फासणारी घटना घडलेली नाही, पण ह्या येणाऱ्या काळामध्ये असल्या राजकारणामुळे कुठलीही घटना घडू नये ह्या भावनेसाठी मी इथं बसलेलो आहे। काय मागण्या आहेत तुमच्या? महाराष्ट्रामध्ये दरवर्षी एकच महाराष्ट्र केसरी स्पर्धा झाली पाहिजे। शासनानं 2 मिनिटाचं काम आहे शासनाचं, ह्यांना वटणीवर सगळ्यांना आणायचं। एक राज्य एक खेळ एक संघटना ही जर निविदा GR जर शासनानं काढला तर प्रत्येक कुस्ती क्षेत्रामध्ये जशी कीड लागलेली आहे राजकारणाची तशी प्रत्येक खेळामध्ये लागलेली आहे, जी खरंखर मैदानी खेळ आहेत आपले। खो खो असेल, कबड्डी असेल, ॲथलेटिक असेल, कुठली बॉडी बिल्डिंग असेल, 5-5, 4-4 संघटना त्या संघटनेच्या वादामध्ये खेळाडू भरडला जातो आहे। म्हणून शासनाचं 5 मिनिटाचं काम आहे, निविदा काढली एक राज्य एक खेळ एक संघटना, झक मारत ह्या सर्वांना ही मान्य करावं लागेल आणि ती त्यांच्यावर सक्ती करायची सरकारनं ही। म्हणून 5 मिनिटाचं काम आहे, एक राज्य एक खेळ एक संघटना ही सरकारनं निविदा काढावी। महाराष्ट्र केसरी ज्या पद्धतीने 3 वेळा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर DYSPची नियुक्ती आहे, तसं एकदा महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर PSIची नियुक्ती करावं। आयोजकानं, सरकारनं म्हणत नाही मी, सरकार आम्हाला पेन्शन देते, अनेक खेळाडूंना मानधन देतं, ही खरोखर मोठं कौतुकाचं काम आहे सरकारचं। पण जो आयोजक आहे त्या आयोजकानं महाराष्ट्र केसरी विजेत्याला 1 कोटी रुपये बक्षीस दिलं पाहिजे। शिवराज राक्षे महेंद्र गायकवाडवरची बंदी हटवली पाहिजे। पैलवानांची राज्य राष्ट्रीय स्तरावर खेळत असताना त्यांची डोपिंग चाचणी झाली पाहिजे सरकारच्या वतीनं, कारण आज अनेक पैलवानच्या डोपिंगच्या पैलवान असे नाही खेळाडू सगळेच डोपिंगच्या विळख्यात अडकलेले आहेत, त्यातनं कुठेतरी बाहेर आले पाहिजेत। म्हणून ह्या माझ्या प्रमुख 5 ते 6 मागण्या आहेत आणि त्या सरकारनं मान्यच केल्या पाहिजेत। आणि ह्यातली माझी एकही मागणी अशी नाही की कुस्ती क्षेत्र किंवा कुस्ती क्षेत्र भल्याचा विचार सोडून मी दुसरी कुठली मागणी केलेली आहे, ह्या मान्यच केल्या पाहिजे। नाहीतर येणाऱ्या काळामध्ये मार्चच्या पहिल्या आठवड्यामध्ये मी प्रमुख 5 नेते मंडळींना भेटणार। त्यात उपमुख्यमंत्री असतील, दोन्ही उपमुख्यमंत्री असतील, पवारसाहेब उद्धव ठाकरे साहेबांना भेटून ह्या माझ्या निवेदन देणार मी। आणि त्यानंतर परत 1 आठवड्यानंतर जर खरंखर कुणीच विचार केला नाही आमच्या पैलवानांचा तर महाराष्ट्रातले सगळे महाराष्ट्र केसरी पैलवान असतील, महाराष्ट्र चॅम्पियन असतील, सर्वांना घेऊन मंत्रालयापुढं मी स्वतः आमरण उपोषणाला बसणार। आज मी माझ्या उपोषणाला माझी 2 लहान मुलं घेऊन उपोषणाला बसलोय। उपोषणाला लहान मुलांना घेऊन बसणं खरंखर सर्वांचा विरोध होता, पण त्यांना पण कुस्ती काय कळालं पाहिजे। त्यांचा बाप जो आहे तो आज कुस्तीमुळे इथं आहे,
कुस्तीमुळे जे नाव मिळालं आहे मला ते त्यांना पण त्याची जाणीव झाली पाहिजे, म्हणून मी आता दोघांना आज इथे उपोषणाला घेऊन बसलो आहे. मंत्रालयापुढे मी आमरण उपोषणाला बसणार. कुस्तीसाठी माझा जीव जरी गेला तरी मला त्याची पर्वा नाही, पण कुस्तीचं कुठेतरी चांगलं झालं पाहिजे, या राजकारणातून बाहेर पडली पाहिजे कुस्ती, ही माझी प्रामाणिक भावना आहे. रोहित पवारसुद्धा कुस्ती स्पर्धा घ्यायला लागले, त्याबद्दल तुमच्या काय भावना आहेत? मी पाठीमागंही सांगितलं होतं की रोहितदादांविषयी मला आदर आहे. कुस्तीगीर परिषद असेल किंवा कुस्तीगीर संघ असेल, माझं म्हणणं एवढंच आहे की 2024चा महाराष्ट्र केसरी हा पृथ्वीराज मोहोळ झाला, हे सर्वांनी मान्य करूया आपण. आज जरी शिवराज राक्षेवर आज एवढा अन्याय झाला, जेवढं मान्य करतोय तेवढं पृथ्वीराज मोहोळ हा 2024चा महाराष्ट्र केसरी हे सर्वांनी मान्य करूया. आणि 2025च्या डिसेंबर महिन्यात ज्या महाराष्ट्र केसरी होणार आहेत त्याच्यावर चर्चा करूया, त्याच्यावर बोलूया. आज सांगलीला त्या महाराष्ट्र केसरी स्पर्धा मी 1 कोटी रुपये बक्षीस जाहीर करतो महाराष्ट्र केसरी विजेत्याला. पण हे 2-2, 3-3 महाराष्ट्र केसरी घेऊन त्या पैलवानांचं भलं होणार नाही. बक्षीस गाड्या घोडे देऊन त्या पैलवानांचं भलं होणार नाही. त्यांना रोख रक्कम स्वरूपात त्यांना 1 कोटी रुपये जर दिले, त्यांच्या नावावर कुस्तीगीर परिषदेच्या नावाने संघाच्या नावावर ठेवतो मी पैसे, आणि त्यांना महिन्याला 1 ते 1.5 लाख रुपये व्याज मिळू दे, त्यांना कुणाच्या दारात त्यांना जायला लागणार नाही. कारण ऐन उमेदीच्या काळामध्ये 15-20 वर्ष खर्च करून 50-60 लाख रुपये खर्च करून एक नाही 100 पैलवान तिथं पोचतात आणि एक त्यातला महाराष्ट्र केसरी होतो. आपल्या गावाचं, तालुक्याचं, जिल्ह्याचं नाव करायसाठी तो ऐन उमेदीतली काळ त्या कुस्ती क्षेत्रासाठी घालवतो. म्हणून 1 कोटी रुपयाचं बक्षीस आपण सर्वांनी मिळून या कुस्ती क्षेत्राचं काहीतरी चांगलं करूया. या 2 महाराष्ट्र केसरी झाले तर मी उद्या 3री घेईन. नगरला ते वैभव लांडगे म्हणून कुस्तीगीर अध्यक्ष तालीम संघाचे, त्यांनी तर BMW गाडी देतो म्हणून सांगितले. मी स्पर्धा घेतो, BMW गाडी, सोन्याची तलवार महाराष्ट्र केसरी विजयाला देतो. असं काहीतरी बक्षिसावर ईर्ष्या लागू दे की काही, ही तू एक घे मी एक घेतो, ह्यात पैलवान ह्या स्पर्धेला खेळायचं नाही, त्या स्पर्धेला खेळायचं नाही. पैलवानं सगळ्यांच्यावर दादागिरी करते, ह्यांच्या पैलवानांच्यावर दादागिरी करायला येते संघटना. त्यामुळे असला धंदा बंद करा आणि एक महाराष्ट्र केसरी महाराष्ट्रामध्ये होते, एवढी माझी प्रामाणिक भावना आहे. सरकारनं कळकळीची विनंती आहे माझी, कारण हे सरकारनं लक्ष घातलं पाहिजे. यात सरकार आम्हाला पेन्शन देते, खर्च करते आमच्यावर, सरकारची जबाबदारी आहे, सरकारनं केलं पाहिजे. अनेक खेळाडूंच्यावर बंदीसुद्धा या कुस्तीगीर परिषद संघाने घातलेली आहे किंवा परिषदेच्याकडून घालण्यात येते. या दोन्ही संघटनेच्या माध्यमातून रेल्वेतील खेळाडू असतील किंवा जवान असतील आपल्या देशाची सेवा करणारे, त्यांनासुद्धा खेळून दिलं जात नाही. काय भावना आहे तुमच्या? परवा ज्या स्पर्धा झाल्या त्या कुस्तीगीर संघाच्या झाल्या, ठीक आहे, झाल्या. त्यांच्या महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ झाला. मी आज त्यांच्या बाजूने बोलतो की बाबा तुमचा महाराष्ट्र केसरी झाले, आम्ही मान्य करूया सगळेजण आणि पुढं जाऊया. पण ज्या कुस्तीगीर संघातनं मी काल त्याचे अध्यक्ष खासदार रामदास तडस यांना लाईव्हमध्ये प्रश्न विचारला, तुम्ही आर्मीच्या पैलवानावर का बंदी घातली होती? आर्मीचा पैलवान तुम्हाला काय अतिरेकी वाटतो का? महाराष्ट्राचा पैलवान सीमेवर जाऊन लढतोय, देशाची सेवा करतोय, आणि त्याला तुम्ही इथं खेळून देत नाही महाराष्ट्र केसरी स्पर्धेमध्ये. मग ही लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. महाराष्ट्राला, परिषदेला, संघाला नाही, महाराष्ट्राला संपूर्ण लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे. आर्मीचा पैलवान तिथं बॉर्डरवर सेवा करून महाराष्ट्र केसरी स्पर्धा खेळतोय. आज पृथ्वीराज पाटील कोल्हापूरचा महाराष्ट्र केसरी आहे, तो आर्मीचा पैलवान, त्याला खेळून दिलं नाही ह्या महाराष्ट्र केसरीमध्ये. असला धंदा करू नका कुणीसुद्धा. मला अजून सांगतोय, संघाविषयी काय आक्षेप नाही, परिषदेविषयी आक्षेप नाही. हे असलं जाचं काठी घालून पैलवानांचं मात्र करू नका. रेल्वेचा पैलवान खेळला नाही पाहिजे. तो त्याच्या हिमतीवर, ताकदीवर तिथं भरती झालेला असतो रेल्वेमध्ये, कुणाच्या मेहरबानीनं वशिलेनं झालेलं नाही. आणि तो त्याच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करतोय त्या रेल्वेची नोकरी करून. मग रेल्वेचा पैलवान खेळला नाही पाहिजे? काय तुमचं घोडं मारलं त्या आर्मीच्या पैलवानानं, रेल्वेच्या पैलवानानं? असलं धंदा करू नका कुणीसुद्धा. संघानं पण करू नका आणि परिषदेने पण करू नका. ज्या पहिल्यापासून ज्या स्पर्धा चालत आलेल्या त्या पद्धतीनं स्पर्धा होऊ दे. महाराष्ट्र केसरीची एक उंची आहे, पदाची वजन आहे त्या महाराष्ट्र केसरी पदामध्ये, ते वजन अबाधित ठेवण्याचं काम सरकारनं करावं. आता तुमच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला, काय झालं नेमकी घटना, तरीसुद्धा तुम्ही उपोषणाला बसलाय? आज खरं नियोजित आमचं गेले 8-10 दिवसापूर्वी मी त्या बाईटमध्ये सांगितलं की मी उपोषणाला बसणार, आणि 4-5 आठवडा झाला आमची परवानगी काढणं ह्या काढण्यात चालले. आणि आज आमची परवानगी होऊन आमचा आज उपोषणाचा दिवस ठरला. आणि आज खरं मी आज घरातनं बाहेर पडत असताना घरातलीच माझी एक दुःखद बातमी समजली की माझी सख्खी चुलती आज सकाळी त्यांचं निधन झालं. पण आज गाडी इकडे सांगलीच्या दिशेने वळलेली असताना परत गावाच्या दिशेने वळवायची, काय सांगलीच्या दिशेने वळवायची, हे खरं मी आज मोठ्या पेचात होतो. पण आज कुस्तीसाठी जे बलिदान अनेक पैलवानांनी जुने दिलेलं आहे, त्या ह्या बलिदानापुढं काहीच नाही असं माझं काहीच नाही असं मला वाटलं. म्हणून मी तिकडं न जाता आज उपोषणस्थळी आलेलो आहे. हे झालं की लवकरात लवकर मी जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देऊन माझ्या मूळ कर्तव्यावर माघारी जाणार. तुम्ही उपोषणाला बसणार आहे हे जाहीर केलं होतं. आता उपोषणाला बसण्याच्या दरम्यान
राज्यातनं कुणाचं फोन वगैरे काय आले, काही संपर्क झाला पैलवानांशी किंवा दोन्ही संघटनेच्या लोकांशी? दोन्ही संघटनेचे पदाधिकारी असतील, अध्यक्ष असतील, सर्वजण माझ्यावर फोनवर बोलले. सर्व महाराष्ट्रातले महाराष्ट्र केसरी, हिंदी केसरी सर्वांनीच पाठिंबा जाहीर केला. फक्त सांगलीमध्ये ठीक आहे, मी आज सरकारपाशी माझं म्हणणं पाठवतो म्हणलं. सगळ्यांनी इथे येण्याची गरज नाही, संपूर्ण महाराष्ट्र आज इथे येण्याची तयारी होता. पण मी म्हटलं आज आपण सुरुवात करूया, ह्याची तीव्रता हळूहळू मुंबईपर्यंत नेऊ म्हणून सर्वांचा पाठिंबा मला मिळालेला आहे. संघ असतील, परिषद असतील, सर्वांचे फोन आले, आमचाही तुम्हाला पाठिंबा आहे. तेही येण्याची तयारी त्यांनी दाखवली. पण ते जोपर्यंत इथं येत नाहीत तोपर्यंत आज आपण काही बोलू शकत नाही. राज्य सरकारला काय अल्टिमेटम आहे तुमचा शेवटचा, आणि काय तुमची भूमिका आहे? आज मी माझ्या मागण्या जिल्हाधिकारी साहेबांच्या जवळ देतोय. आजपासून 7 ते 8 दिवसाचा कालावधी आहे. त्या कालावधीमध्ये सरकारनं त्या मागण्यांचा विचार करावा. नाहीतर 1 तारखेपर्यंत मी सरकारला अल्टिमेट देतो. 1 तारखेनंतर मी मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री, पवारसाहेब आणि उद्धव ठाकरे साहेबांना भेटून, 5 प्रमुख नेत्यांना भेटून माझं निवेदन देणार आहे मी 1 मार्च ते 5 मार्चच्या दरम्यान. आणि 5 मार्चनंतर महाराष्ट्रातील सगळे पैलवान मंत्रालयापुढं धडक मोर्चा काढतील. आमच्या सर्वांच्या गादा तिथं नेऊन ठेवतील आणि सरकारला विनंती करतील की ह्या गादा परत तुम्ही करा, कारण ह्या पदाची तुम्ही तुमच्या वतीनं किंमत ठेवली जात नाही. त्यामुळे ह्या गादा परत घ्या तुम्ही माघारी. आम्हाला ह्या आमच्या घरात ठेवायचे नाहीत, कारण त्या पदाची किंमत तुम्ही राखणं झाला आहे. म्हणून येणाऱ्या 5 मार्चनंतर भव्य दिव्य असं आणि येणारं पाऊल माझं खूप आक्रमक असणार आहे, शासनाला न परवडणार आहे. त्यामुळे शासनानं खरोखर ह्याचा विचार करावा आणि योग्य ते निर्णय 1 तारखेपर्यंत जाहीर करावा. नाहीतर 1 तारखेनंतर मी माझ्या पुढच्या वाटचाली सुरुवात करणार. 2009ला पण तुमच्यावर अन्याय झाला होता, काय प्रकार झाला होता नेमका, आणि आज काय वाटतं तुम्हाला? 2009 साली ज्या ज्या गोष्टी घडल्या त्या मी परवा सांगितलेल्या आहेत. माझ्यावर अन्याय झाला हे कबूल करावं सर्वांनी. त्याच पद्धतीने काका पवार असतील, संदीप बाप्पा असतील, त्यांनी लाईव्ह कार्यक्रमामध्ये हे कबूल केले. चंद्रहार पाटलावर अन्याय झालेला माझी एवढीच म्हणजे माझ्या मानाच्या समाधानासाठी मी हे केलं होतं. कारण आज 15-16 वर्ष झालं मी कुठल्याही महाराष्ट्र केसरी स्पर्धा बघायला सुद्धा जात नाही. कारण माझ्या मनावर जो आघात झाला आहे, तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीवर हारायची वेळ येणं. कारण इतिहासामध्ये पहिल्यांदा तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरीला पहिल्यांदा खेळणारा पैलवान मी होतो. इतिहास मी घडवणार होतो. आणि ह्यांच्या चुकीच्या निर्णयामुळे ज्या पद्धतीने शिवराज राक्षे होता, माझा शिवराज राक्षे बरोबर पृथ्वीराज मोहोळवर आक्षेप नाही. माझ्यावर खेळणारा विजय बनकर होता 2009 साली, त्याच्यावरही आक्षेप नाही. माझा तिथल्या सिस्टीमवर आणि पंचांवर आक्षेप आहे. त्या नालायक माणसांमुळे माझ्यासारखंच आयुष्य बर्बाद झालं. शिवराज राक्षेसारखं पैलवानसारखं आयुष्य बर्बाद झालं. पण पृथ्वीराज मोहोळ त्याच्या हिमतीवर होत होता ना महाराष्ट्र केसरी, त्याला पण त्या एका चुकीमुळं त्याच्या महाराष्ट्र केसरीला सुद्धा डाग लावायचं काम केलं. एका पंचाच्या चुकीमुळं किती पैलवानांची बर्बादी होत्या हे आपण जिवंत उदाहरण बघतोय. 5 सेकंदची शिट्टी वाजली आणि शिवराज राक्षेंचं आयुष्य बदलून गेलं. तुमचंही 2009 साली आयुष्य पूर्ण बदलून गेलं. तरी तुम्ही सावरून आता पुन्हा एकदा प्रवाहात आलेला आहात, राजकारणातही तुम्ही गेलेला आहात. तुम्ही या संघटना असतील किंवा पंच असतील यांचे बळी हे पैलवान होतात असं वाटतं का तुम्हाला? 100% आता आपण जुनं नाही शिवराज राक्षेसारख्या पैलवानचं उदाहरण बघू. आज पृथ्वीराज मोहोळ महाराष्ट्र केसरी झाला आहे, त्यात कुठलंही दुमत नाही. पण जर शिवराज राक्षे यदा का त्याची झाला असता महाराष्ट्र केसरी, तर आजच्या दिवसापर्यंत त्याची DYSPची पदी नियुक्ती झाला असता. आता त्याच्यावर 3 वर्षाची बंदी घातली, मग 3 वर्षानंतर तो महाराष्ट्र केसरी होऊ शकत नाही. म्हणजे त्याचं आयुष्य उद्ध्वस्त झालं नाही त्या 5 सेकंदाच्या शिट्टीमुळं. म्हणून मी आजही त्या गोष्टीवर ठाम आहे की शिवराज राक्षेने त्या पंचाला अजूनही गोळ्या घालून ठार करावं आणि या महाराष्ट्राला एक संदेश द्यावा की असल्या गोष्टी एखाद्याचं आयुष्य उद्ध्वस्त करण्याचं काम जे तुम्ही करताय पंच लोक, सगळ्या पंचांवर माझा आक्षेप नाही. सगळे पंच चांगले आहेत. फक्त एका ढेगात 1-2 आंबनासकं असते, त्या पद्धतीनं आमच्या महाराष्ट्रामध्ये थोडकी जर हाताबोटा मोजण्या इतकी जर पंच सोडली तर बाकी सगळी चांगली आहेत. आणि त्यातला ही एक परवाचा होता, त्यानं जी घाण केली त्यामुळे ही सगळं कुस्ती क्षेत्राला परत पाणी गढूळ झालं कुस्ती क्षेत्राचं, ते एका चुकीमुळं. त्यामुळं असल्या चुका करू नये पंचांनी. त्यामुळे ह्यासाठीच माझं प्रमुख मागणं आहे की शासनाचं ह्याच्यावर नियंत्रण पाहिजे. आपल्याबरोबर हिंदी केसरी संतोष वेताळ आहेत. मला सांगा काय भावना आहेत तुमच्या? आज पैलवान उपोषणाला बसलेले आहेत, सर्व पैलवान उपोषणाला बसले आहेत, काय मागणी आहे आणि काय बघता या आंदोलनाकडं? चंद्रहार पाटलांनी आज महाराष्ट्रात पहिल्यांदाच मला वाटतं असं पैलवानांचं आंदोलन झालं असेल. आज दादांच्या 5 प्रमुख मागण्या आहेत त्या की जो पैलवान पहिल्यांदा महाराष्ट्र केसरी होईल त्याला PSI पदी डायरेक्ट नियुक्ती द्यावी. कारण महाराष्ट्र केसरीच्या पदापर्यंत याला आयुष्याची 25 ते 30 वर्ष पैलवानाला खर्च करावे लागतात. त्यांचं शिक्षण असेल, त्यांचा आहार असेल, त्याच्या कुटुंबाला खूप मोठा त्रास सहन करावा लागतो. म्हणून त्यांना एक
शासनानं JR काढून PSIच्या नोकरी द्यावी. जे बी संघटना महाराष्ट्र केसरीचं आयोजन करील त्या आयोजकांनी महाराष्ट्र केसरी होणाऱ्या पैलवानाला 1 कोटी रुपये बक्षीस द्यावं. नाहीतर आम्ही चंद्रदादाने आम्ही गेल्या 2 वर्षात तुमच्या माध्यमातून जाहीर केलं होतं की महाराष्ट्र केसरी होणाऱ्या पैलवानाला आम्ही 1 कोटी रुपये देतो. जेणेकरून जी पैलवान गुलाब बोर्डेसारखा पैलवान आज वॉचमॅन आहे, काय काय पैलवान वारले ती त्यांच्या आज पत्नींची खूप वाईट अवस्था, शेतात कामाला जातात त्यांच्या पत्नी, अशी कुटुंबाची वाताहत काय काय पैलवानांच्या कुटुंबाची झाली. अफजल शेखसारखा पैलवान उपचार नाही झाला म्हणून वारला. तर अशा पैलवानाला निदान घर बसले 1 लाख रुपये तरी महाराष्ट्र केसरी झाल्यानंतर मिळावं ही आमची अपेक्षा आहे. नक्कीच आपण पाहू शकता पैलवानांच्यावर होत असलेला अन्याय थांबला पाहिजे आणि चंद्रहार पाटील यांनी ज्या मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्या राज्य सरकारनं पूर्ण केल्या पाहिजेत आणि दोन्ही संघटनांनी या आंदोलनाचा विचार करून निर्णय घेतला पाहिजे असा निर्णय या ठिकाणी पैलवान चंद्रहार पाटील यांनी घेतलेला आहे. कॅमेरामन सुनील सोबत मी शंकर देवकुळे, TV9 मराठी, सांगली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.